असं काही करता येत नसेल तर आपली बेताल बडबड थांबवावी। लोकसभा निवडणूक निकाल आल्यानंतर देशातील इंडिया आघाडीचे 12 वाजणार आहेत अशी जनतेची खात्री झाली आहे। त्याप्रमाणेच राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व लोकसभा निवडणूक निकालानंतर राहणार नाही यावरही लोकांचा ठाम विश्वास आहे। आता महायुतीतही असंच काहीसं होणार किंवा होत आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे। महायुतीतील ज्येष्ठ नेते जे बेताल विधान करत आहेत, आपल्या सहकारी पक्षांच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यावरून महायुती तोडायचीच असा चंग या नेत्यांनी बांधला असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे। छगन भुजबळ जी भूमिका घेत आहेत आणि जी विधानं करून आपल्याच नेत्याला आणि युतीला अडचणीत आणत आहे, याचा गोषवार आपण यापूर्वीच घेतला आहे। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड या नेत्याने मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यावरून जो तमाशा चालवलाय त्याला वस्तुस्थितीचा काहीही आधार नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। मनुस्मृतीचा किंवा त्यातील श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, तरीही एखाद्या न घडणाऱ्या घटनेविषयी समाजामध्ये हल्लाकल्लोळ वाजवून जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा पाप जितेंद्र आव्हाड करीत असतात। आपण कुठे आणि कधी काय दिवे लावले याबद्दल मूग गिळून ते मात्र गप्प बसतात। अनंत करमुसे या कार्यकर्त्याला केलेली मारहाण, ठाण्याच्या एका चित्रपटगृहात आंदोलनाच्या वेळी केलेला महिलाचा विनयभंग, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची त्यांची वक्तव्य, भगवान श्रीरामांबद्दल त्यांनी मांडलेली मतं आणि आता महाडला मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने फाडलेला फोटो व रागाच्या भरात आपण तो फोटो फाडला अशी केलेली विधानं, या विरोधात भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केले तेव्हा छगन भुजबळ यांनी आव्हाड यांना पाठिंबा दिला। महायुतीत राहून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वकीलपत्र घेण्याचा नवा धंदा छगन भुजबळ यांनी सुरू केला आहे का, असा आता प्रश्न पडतो आहे। आपल्या पक्षाची किंवा युतीची भूमिका त्यांना पटत नसेल किंवा मान्य नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर पडावं। पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाला किंवा महायुतीला अडचणीत आणून जनतेच्या मनात महायुतीबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ही मनुस्मृतीची मूळ प्रत एकदा वाचावी आणि स्त्रियांबद्दल कोणती गलिच्छ भाषा त्यात वापरली आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं। असं काही करता येत नसेल तर आपली बेताल बडबड थांबवावी।